अडिक्शन कॅन लीड टू अ लॉट ऑफ लॉस मोर दॅन गेन. तू है मेरी किरण, आठवतंय? म्हणजे तू माझी नाही तर तू कोणाचीच नाही. राईट राईट. आपण एकमेकांसाठी पहिले इमोशनली अवेलेबल असलो पाहिजे. व्हॉट आर दिस रेड फ्लॅग्स जे लक्षात ठेवले पाहिजे द बेस्ट फ्रेंड ऑर द फ्रेंड दॅट यू स्टे विथ, त्या टॉक्सिक रिलेशनशिप मधून बाहेर पडल्यावरती एवढा त्रास का होतो? प्रेम हे खरंच हृदयातून होतं का मेंदूतून होतं? मी अपमान एकदा सहन करीन का वर्षभर सहन करीन? आयदर So- इट विल बी रेड, आयदर इट ग्रीन. ती लोनलीनेस म्हणजे एकटेपणा हा माणसाला खाऊन टाक. द फर्स्ट अट्रॅक्शन दॅट यू विल फील 3 महिन्यांपेक्षा जास्त लास्ट होत नाही. जेव्हा प्रेम होतं तेव्हा मेंदूमध्ये नेमकं काय होतं? लव्ह युअर सेल्फ फर्स्ट. क्रिएट अ गार्डन. बटरफ्लाईजच्या मागे नका धावू. क्रिएट अ गार्डन. बटरफ्लाय विल ऑलवेज कम. असं का होतं की काही लोक खूप लवकर अटॅच होतात, काही लोक इमोशनली अनअवेलेबल असतात? एवढं जर नियंत्रण नसेल मनावर तुमचं, काय मग प्राण्यात आणि मनुष्यात काय फरक आहे? तुम्ही जर नवीन डेटिंग करत असाल कोणाबरोबर तर 3 सीझन्स बघायचे. कधी असं वाटलं आहे का की काही लोक आपल्याला इन्स्टंटली आवडायला लागतात आणि कधी कधी रिलेशन संपल्यानंतर पण मूव्ह ऑन करायला डिफिकल्ट जातं? लव्ह, अट्रॅक्शन आणि अटॅचमेंट हे फक्त फिलिंग्स आहेत का, की यामागे आपल्या ब्रेन आणि हॉर्मोनचा काही खेळ असतो? आज आपण समजून घेणार आहोत की प्रेमात पडल्यावर आपल्या ब्रेनमध्ये नेमकं काय घडतं आणि काही लोक पटकन अटॅच का होतात. आणि या सगळ्या मागचं सायन्स समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर देविका देशमुख, MD आयुर्वेदिक फिजिशियन आणि डिरेक्टर ऑफ केरला आयुर्वेदिक क्लिनिक. मी ऐश्वर्या, तुमची होस्ट. चला तर मग सुरुवात करू. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमचं डिजिटॉक या पॉडकास्टवरती खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर लेट्स स्टार्ट विथ आवर टॉपिक टुडे. शुअर. गोईंग अहेड विथ द फर्स्ट क्वेश्चन, ते म्हणजे प्रेम हे खरंच हृदयातून होतं का मेंदूतून होतं? आपण एका प्रेमाची गोष्ट करतोय का आज? बरं, मला असं वाटतं की प्रेम हे दोन्हीकडनं होतं आणि त्याच्या मागे सायंटिफिक जर तू विचारलंस तर आयुर्वेदात मनाचं स्थान सांगितलंय. मनाचं स्थान हे तुमच्या मस्तिष्कात म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये असतं, किंवा मनाचं स्थान हे तुमच्या हृदयात असतं, किंवा मनाचं स्थान हे सार्वदैहिक असतं, म्हणजे सर्वदैहिक असतं. म्हणजे इट गोज ऑल अराउंड युअर बॉडी, बट इट स्टेज इन युअर माइंड और इट स्टेज इन युअर हार्ट. सो प्रेम जे होतं निश्चितच दोन्हीकडून होणं गरजेचं असतं आणि दोन्हीकडे असणं महत्त्वाचं असतं. मग ह्याच्यामध्ये जो टर्म आहे लव्ह ॲट फर्स्ट साईट, ते खरंच आहे? ते फक्त अट्रॅक्शन आहे का ते खरंच प्रेम असू शकतं? आय थिंक लव्ह ॲट फर्स्ट साईट इज मोर ऑफ अ लाइकिंग ॲट फर्स्ट साईट. यु नो, लव्ह इज मच ऑफ अ, म्हणजे प्रेम ही खूप इन डेप्थ कॉन्सेप्ट आहे, बरोबर? कारण मला एखाद्या छान फुलाला बघून पण पटकन प्रेम वाटू शकतं त्या फुलाबद्दल. सो इट्स अट्रॅक्शन. किंवा एका प्राण्याला बघून. इट इजंट दॅट लव्ह? करेक्ट. लव्ह इज इन जस्ट इंटरपर्सनल ना, म्हणजे फक्त व्यक्तीला एका माणसाला बघून मला वाटतं असं नाहीये. इट कुड बी टू एनी अदर बिईंग ऑल्सो. सो लव्ह ॲट फर्स्ट साईट हे लाइकिंग ॲट फर्स्ट साईट होतं आणि त्याच्यावर जी लाइकिंग जर तुम्ही ती जोपासली देन इट टर्न्स इन टू लव्ह. अँड सो वी कॅन रिलेट इट टू लव्ह ॲट फर्स्ट साईट. वाव, व्हॉट अ लवली कॉन्सेप्ट. सो लव्ह आणि अट्रॅक्शन मध्ये व्हॉट इज द मेजर डिफरन्स? वेल, व्हॉट आय थिंक इज अट्रॅक्शन हे पटकन होतं आणि तात्कालीन असतं. म्हणजे मला 3 महिन्यासाठी कोणावर तरी अट्रॅक्शन होऊ शकतं, पण त्या अट्रॅक्शनचं प्रेमात रूपांतर जर त्याच्यात काळजी किंवा केअर आली आणि ती राहिली आणि ती आपण जोपासली तर ते प्रेमात रूपांतर होतं. सो अट्रॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. बट देन इफ द अट्रॅक्शन स्टेज नो मॅटर व्हॉट, तर मग प्रेम होतं. करेक्ट. एखाद वेळेस जसं तुम्ही बोललात की आपल्याला एखादं फूल लगेच आवडू शकतं, प्रेम होऊ शकतं फुलावरती किंवा कॅटवरती असेल फॉर एक्झाम्पल. बट हे व्हॉट इज द प्रोसेस बिहाइंड दॅट, की एखादा व्यक्ती डिरेक्टली लगेच आवडू शकतो, एखादा व्यक्ती आपल्याला अजिबातच आवडत नाही, तर वाय इज दॅट एक्झॅक्टली? ह्याचं एक छान उदाहरण म्हणजे कधी कधी काही व्यक्ती आपल्या घरात येतात किंवा आपण कोणाला तरी बघतो जे आपल्याला माहिती नसतात आणि त्या इन्स्टंटली आपल्याला आवडतात, एकदम आपण आकर्षित होतो त्या व्यक्तींकडे, राईट? दिस इज कॉल्ड ॲज ऑरा, जे आपण या भाषेत आत्ता आपण ऑरा म्हणतो, पण आयुर्वेदात ह्याचा उल्लेख एक ओजस्वी तेजस्वी व्यक्ती आहे असं म्हणलं गेलं. ओजस्वी म्हणजे काय? ज्यांचे सगळे सप्त धातू
एकदम व्यवस्थितरित्या परिपूर्ण आहेत Yes. आणि त्यातनं ते प्रभावी व्यक्तिमत्व बनलंय. म्हणजे त्यांचा ऑरा आपल्याला आधी फील होतो. आपल्याला माहिती नसतं का त्यांचं नाव, ते काय करतात, कुठून आलेत, त्यांची काय परिस्थिती, आपल्याला काही माहिती नसतं. पण एक इन्स्टंट, जसं की अमिताभ बच्चन जर आज आले तर सगळे आपण त्यांच्याकडे बघत बसतो. आज त्यांना न माहिती असलेल्या परदेशात जरी गेले, जिथे ते माहिती नाही, एखाद्या गावात गेले, तरी माणसं त्यांच्याकडे बघत बसतात, कारण त्यांचा ऑरा एवढा ग्रँड आहे करेक्ट. आणि तो त्यांनी जोपासलाय. आपण नंतर त्यांना का एवढे मानतो की माझा हिरो किंवा हिरोईन, बिकॉज दे आर टेकिंग गुड केअर ऑफ देमसेल्व्स. त्यांचं व्यक्तिमत्व किंवा ऑरा एक आहे की ते ओजस्वी आहेत म्हणून. सो कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, दॅट इज वन ऑफ द प्राईम ॲस्पेक्ट्स ऑफ अ पर्सनॅलिटी, की एक पर्सनॅलिटी वाईज आपण हाऊ यू रेडिएट. सो हा ऑरा जर कोणाला बिल्ड करायचा असेल तर व्हॉट आर द वेज टू बिल्ड मला वाटतं ऑरा बिल्डिंग फर्स्ट स्टार्ट्स विथ युअर अग्नी. म्हणजे तुमच्याकडे ती ॲपेटाईट असली पाहिजे. आय वॉन्ट टू फील गुड, आय वॉन्ट टू लुक गुड. हे वॉन्टिंग आहे ना, आय वॉन्ट टू डायजेस्ट द फूड, हे तुमच्या स्टमकनी सांगितलं पाहिजे. राईट राईट. जर निराशा असेल, मला हे खावंसंच नाही वाटत यार, तर मी चॉकलेट केक खाल्ला तरी मला लूज मोशन्स होणार आणि मला नाही खावंसं वाटत असेल, चांगल्यात चांगली गोष्ट खाऊन पण आपल्याला त्रास होणार. पण मला भूक आहे, दगड ही पचवू शकते मग अग्नी. म्हणजे काहीतरी समथिंग विच इज व्हेरी हार्ड टू डायजेस्ट कॅन ऑल्सो बी डायजेस्टेड. सिमिलरली ऑरा बिल्डिंगसाठी पहिली तुमची ताकद असली पाहिजे, अग्नी असला पाहिजे तुमच्या पोटात, तुमच्या मनात आणि तुमच्या पूर्ण शरीरभर, की तुमचे रस रक्त मांस हे जे सप्तधातू आहेत आयुर्वेदात सांगितलेले सुंदररित्या, ते परिपूर्ण झाले पाहिजेत. आणि फॉर दॅट यू हॅव टू टेस्ट ऑल काइंड्स ऑफ फूड्स. यू हॅव टू म्हणजे तुम्ही आहार विहार, की तुम्ही व्यायाम काय करताय, तुमची झोप किती वाजता होते, हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर तुमची पर्सनॅलिटी जेव्हा बिल्ड होते, प्लस त्यात तुमचं जर करिअर असेल छान, जसं तुझं सुंदर करिअर आहे, यू आर गुड लुकिंग, ॲट द सेम टाइम यू हॅव चोजन अ प्लॅटफॉर्म वेर यू आर सीन, सो यू हॅव टू मेंटेन युअर सेल्फ वेल. बरोबर. तसंच आमचं पण करिअर आहे. आता मला जर केस नसतील तर मी केसांबद्दल काय सांगणार, राईट? सो सिमिलरली यू हॅव टू बिल्ड ॲज पर वेर यू आर लोकेटेड, वेर यू आर सीन, हाऊ यू आर सीन, आणि मग तुमचा ऑरा आपोआप बिल्ड होत जातो. सो सेल्फ लव्ह इज द वन थिंग दॅट कम्स लाईक Absolutely ahead of right. everything. Absolutely rightly said. ओके. सो जेव्हा प्रेम होतं तेव्हा मेंदूमध्ये नेमकं काय होतं, कुठले केमिकल्स चालतात आणि एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स? आतिशबाजी फूट जाती है, फायरवर्क्स इन द स्काय. सो जेव्हा प्रेम होतं तेव्हा त्या गोष्टीला किंवा त्या व्यक्तीला तर माहितीही नसतं की प्रेम होत आहे. बरोबर. म्हणजे प्रेम कोणावर जरी तरी प्रेम कुठे होतं, आपल्यात होतं ना प्रेम. सो ऑल द केमिकल रिॲक्शन्स दॅट टेक प्लेस इन आर, भरपूर न्यूरो ट्रान्समिटर्स फायर अप होतात. ओके. हॉर्मोन्स सगळे चलबिचल होतात. आपल्याला उत्साह, एक एनर्जी येते, एक वेगळी एनर्जी येते, राईट? आणि आपण त्या प्रेमासाठी काय करू शकतो हा विचार येतो. सो युअर माइंड स्टार्ट्स रनिंग. त्यामुळे आपल्याला जर कोणावर कधी प्रेम झालं किंवा क्रश झाला तर आपल्याला ती व्यक्ती ऑलरेडी आवडतच असते, पण मग त्या व्यक्तीला आपण कसे आवडू, म्हणून आपल्यात आपणच बदल घडवतो. ते ॲक्च्युली आपल्याला आवडतात आणि आपण क्रेडिट किंवा हे कोणावर ठेवतो, त्या व्यक्तीमुळे मी माझ्यात एवढे बदल आले, पण तुम्ही ते घडवत असता. सो दीज ऑल थिंग्स, द बेस्ट हॉर्मोन्स, द लव्ह हॉर्मोन्स, हॅपीनेस हॉर्मोन्स गेट सिक्रेटेड. Dopamine, serotonin, oxytocin, you know that. Yes. All of those good hormones come into your bloodstream and they give you a rush. So that rush helps you get better. असंही होतं की बऱ्याच वेळा ज्या व्यक्ती समोर असतात, ज्यांच्यावरती तुम्ही प्रेम करता, तुम्ही एकदम वेगळं वागायला लागतात. तुम्ही लाईक यू जस्ट स्टार्ट ऍक्टिंग लाईक अ किड ऑर समथिंग. सो वाय डज दिस हॅपन? वेल, आपल्याला जर कुठली तरी व्यक्ती आवडली तर आपण पण तिला आवडू म्हणून आपण हे सगळे प्रयत्न करत असतो. इजंट इट? मग जर आपल्यातलं माहितीये की आपल्यातला सगळ्यात छान भाग हा आपण जेव्हा लहान होतो तो भाग आपल्यालाच आवडत असतो, तो आपला, मग आपण वी अगेन बिकम किडिश, वी अगेन बिकम दॅट. सो इट्स ॲक्च्युली बिहेवियरल पॅटर्न की तुम्ही समोरच्याची बॉडी लँग्वेज ओळखता
आणि तुम्ही स्वतःची तशी करायला जाता. किंवा बरेचदा असं होतं की त्या प्रेमात तुम्ही मिमिक करता. ती व्यक्ती कशी उठते बसतीये, कशी बोलतीये, लोकांवर तिचा काय प्रभाव पडतोय, तसे तुम्ही आपोआप होत जाता. आणि म्हणून तुमचे मित्र किंवा मैत्रिणी तुम्हाला म्हणू शकतात की अरे तू बदललायस हं? किंवा तू बदलली आहेस हं? आधीसारखे नाही. बिकॉज नाव यू स्टार्टेड मिमिकिंग द अदर पर्सन. लकीली फॉर यू जर चांगला असेल, समोरची व्यक्ती चांगली असेल तर तुमच्यात चांगले बदल घडतात. पण जर समोरची व्यक्ती नार्सिसिस्टिक किंवा नॉट अ गुड पर्सन असेल ऍक्च्युली, पण दिसायला छान असेल, तर तुमच्यात निगेटिव्ह बदल घडतात. आणि तेही तुमचे जवळची मंडळी तुम्हाला पॉइंट आउट करून देतात. पण तेव्हा जर ब्लाइंड फोल्डेड लव्ह असेल, यु नो की लव्ह इज ब्लाइंड, तर तुम्ही ते ऐकत नाही आणि तिकडे निराशा येते नंतर. पण ते जर ऐकले, सायन्स घेतले, तर मात्र यू आर सेव्ड अँड यू डोंट फॉल इन टू द ट्रॅप ऑफ गोईंग ब्लाइंड फोल्डेड इन लव्ह. म्हणजे प्रेम असावं तर दृष्ट असावं, अंधळ नसावं. You should be able to see clearly. Correct. So coming on the same topic, toxic relationship. Toxic relationship मध्ये बाहेर पडणं, why is it that much tough? टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये होतं असं की एक पॅटर्न बिल्डिंग चालू होतं. ओके, सो एक पायरी गेलो की दुसरी पायरी, तिसरी पायरी. सो यू आर गेटिंग इन टू अ पॅटर्न ऑफ क्लाइम्बिंग विदाउट रिअलायझिंग की मागची पायरी परत येण्यासाठी आहे. यू फॉरगेट की मागची पायरी आहे तुम्हाला टू स्टेप बॅक. देयर इज अ पॅटर्न. जिथे टॉक्सिसिटी येते तिथे 100% जर कोणी टॉक्सिक असेल ना, द रिलेशनशिप इज ॲक्च्युली गुड. कारण ॲटलीस्ट तुम्हाला माहिती असतं दॅट यू आर इन अ टॉक्सिक रिलेशनशिप आणि द टॉक्सिसिटी विल गो ऑन बिल्डिंग. द रिअल टॉक्सिसिटी इज व्हेअर देर इज इंटरमिडियंट टॉक्सिक. ओके, आज छान उद्या बेकार, परवा छान तेरवा बेकार. सो तिथे कन्फ्युजन क्रिएट होतं आणि जिथे कन्फ्युजन क्रिएट होतं तिथे तुम्ही फक्त एका पॅटर्नमध्ये अडकता. जर कन्फ्युजन क्रिएट नाही झालं तर मात्र तुम्ही यू कॅन कम आउट ऑफ इट व्हेरी इझिली बिकॉज यू सी द एंटायर थिंग इज ब्लॅक. सो यू हॅव टू कम आउट, बट देर इज ब्लॅक अँड व्हाईट. देन देर इज अ एरिया ऑफ ग्रे. व्हेअर देर इज ग्रे एरिया देर इज मोर ऑफ की तुम्ही ट्रॅप होता तिथे. त्यामुळे त्यातनं बाहेर काढण्यासाठी तुम्हाला तुमची जवळची माणसं, तुम्हाला स्वतःला अवेअर करून स्वतःला एक वेगळी व्यक्ती म्हणून बघावं लागतं. सो यू हॅव टू टेक युअर सेल्फ आउट ऑफ द बॉक्स अँड लुक ॲट दॅट पर्सन, हाऊ शी इज बिहेविंग अराउंड दॅट टॉक्सिक पर्सन और ही इज बिहेविंग अराउंड द टॉक्सिक पर्सन. अँड इफ यू कॅन सी दॅट, मग तुम्ही काउन्सिलर्सकडे जाऊन मदत घेऊन, जर लागली तर मनोवैज्ञानिकांकडे जाऊन मदत घेऊन, you can come out of a toxic relationship and lead a happier life. Correct. So अशा बऱ्याच केसेसमध्ये असंही होऊ शकतं की द पार्टनर सेज मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत अँड ऑल दीज थिंग्स कम अप इन लव्ह मॅटर्स. मग इज दॅट मच सिरियस की लाईक हाऊ शुड द अदर पर्सन टेक इट? ओके, सो इन अ रिलेशनशिप जेव्हा मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत, हे आपण जेव्हा लिहितो तेव्हा मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत असं आपण वाचतो. द टोन इज इम्पॉर्टंट की मी तुझ्याशिवाय जगूच नाही शकत. डिप्रेशन, एक वॉन्टिंग, एक डेस्परेशन. राईट. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही किंवा जगू दर इज अथॉरिटी. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, निराशा. यू हॅव टू अंडरस्टँड की प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे, बरोबर. त्या व्यक्तीच्या मागची मानसिकता वेगळी आहे. त्यामुळे आपण कोणाशिवाय जगू शकत नाही. दोन कारणं असतात. एक म्हणजे ज्यामुळे किंवा ज्याच्यावर आपली प्रचंड डिपेंडन्सी असते, बरोबर, किंवा ज्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं, बरोबर. सो एक हेल्दी रिलेशनशिप आपण त्याला म्हणू जिथे सिक्युअर अटॅचमेंट आहे पण इंडिपेंडन्सी आहे. Correct. Okay, so there is an attachment where you are confident about yourself and you are confident about the other person, but at the same time तुम्ही एकामेकांना को-इंडिपेंडेंटली मदत करताय. सो यू आर को-डिपेंडंट ऑन ईच अदर. तू तिचा इंडिपेंडन्स जपून सगळं करतोयस, तू रिस्पेक्ट देतोयस आणि तू तिच्याशिवाय जगू शकत नाहीस, विच इज कम्प्लिटली हेल्दी. करेक्ट. पण मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत कारण माझे सगळे फायनान्सेस तुझ्या हातात आहे, मी बाहेर पडताना रिक्षासाठी माझ्याकडे पैसे पण नाही आहेत, then that is a pure dependency. Red flag.
येस या इट इज अ रेड फ्लॅग और यु नो वेर देन यू हॅव टू लुक इन टू युअर सेल्फ. काय तुला मिळत नाहीये की ज्याच्यामुळे तू एवढी डिपेंडंट आहेस त्याच्यावर. यू हॅव टू फुलफिल युअर डिमांड्स बाय युअर सेल्फ फर्स्ट अँड देन क्रिएट अ हेल्दी को डिपेंडन्सी. देन यू कॅन इझिली से मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत. करेक्ट. सो मॅम असं का होतं की काही लोक खूप लवकर अटॅच्ड होतात आणि काही लोक इमोशनली अनअवेलेबल असं असतात. सो वाय इज इट सो की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दोज सेट ऑफ पीपल अँड दीज सेट ऑफ पीपल? हां. सो इकडे काय होतं, थोडा बाउंड्रीजचा झोल होतो. कुठेतरी बाउंड्रीज ना अशा त्या ट्रान्सलुसंट व्हायला लागतात, म्हणजे दिसत नाहीत पटकन. सो जिथे काही जण खूप क्विकली अटॅच होतात, म्हणजे दे आर ॲक्च्युली ओव्हर गिव्हिंग. अँड आय डोंट थिंक एनीबडी शुड बी ओव्हर गिव्हिंग, बिकॉज वेन यू आर ओव्हर गिव्हिंग यू आर एम्प्टिंग युअर सेल्फ आउट टू अर्ली. बरोबर. त्या व्यक्तीची तेवढी क्षमता आहे का नाही ते घेण्याची, हे पण बघत नाही. का? कारण ज्या पटकन अटॅच होतात त्या सगळंच देत असतात, पण तो तेवढाच याने रिसीव्ह करतोय का नाही किंवा ती करते का नाही तेवढ्या वेगाने रिसीव्ह, हे बघितलं जात नाहीत. मग तिकडे मिसफायरिंग होणारच. ॲट द सेम टाइम कोणीतरी एक अवॉइड करत असतं किंवा जे अटॅच होत नाहीत, राईट, दे माइट बी टेकिंग देअर ओन टाईम और दे माइट बी इन्व्हॉल्व, ते कशा तरी वेगळ्या गोष्टीत इन्व्हॉल्व असतात, त्यामुळे इथे वेळ मिळत नसतो. म्हणून दॅट माइट फील ॲज की मी अवॉइड करतेय किंवा करतोय किंवा मी पटकन अटॅच होत नाही. द मोस्ट हेल्दीएस्ट पार्ट शुड बी की जिथे तुम्ही दोघं एकमेकांना कम्युनिकेट करताय की बघा मला हे झालेलं आवडतं, मला ह्या गोष्टी आवडत नाहीत, आणि समोरच्याने ते समजून घेणं की ओके माझ्यासाठी ह्या 4 गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहेत पण तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत ना, मग आपण त्या करूया. आणि ॲट द सेम टाइम बघ, पण माझी ही लिस्ट आहे, ही माझ्यासाठी महत्त्वाची आहे. मग द फर्स्ट पर्सन टेल्स की ओके अच्छा हे पण आहे का, अच्छा, मग देन देर इज अ हेल्दी कम्युनिकेशन की दोघांच्याही बाउंड्रीज माहिती आहेत, नीड्स माहिती आहेत आणि अटॅचमेंट स्टाईल्स माहिती आहेत. जर तिकडे समजूतदारपणा मिळाला ना, घेतला जर, तर देन देर इज नो क्वेश्चन ऑफ नॉट बिंग इमोशनली अवेलेबल. आपण एकमेकांसाठी पहिले इमोशनली अवेलेबलच असलो पाहिजेत. Right. कधी कधी एका घरात 12 वर्ष लोक राहतात आणि ते इमोशनली अवेलेबल नसतात. व्हेरी ट्रू. सो फिजिकल अवेलेबिलिटी आहे पण इमोशनल नाही आहे. आणि कधी कधी लोक म्हणजे अनेक वर्ष बाहेर असतात, येऊन जाऊन असतात, पण ते 100% इमोशनली अवेलेबल असतात एकमेकांसाठी. सो मला वाटतं आपण माणूस हा एक सोशल ॲनिमल आहे आणि आपल्याला सगळ्यात जास्त गरज ही कनेक्शनची आहे, कनेक्टिव्हिटीची आहे, म्हणजे अवेलेबिलिटीची गरज आहे. इमोशनली द बिगेस्ट और द डेडलिएस्ट डिसीज जो ह्या काळात आपण फेस करतोय आणि जो पुढचे कदाचित 30 वर्ष फेस करू, जे प्रेडिक्शन दिलं आहे विथ मेडिकल जर्नल्स, इज लोनलीनेस. इफ यू वॉन्ट की लोनलीनेस म्हणजे एकटेपणा हा माणसाला खाऊन टाकतो. त्यामुळे तो कसा नाही आपल्या व्यक्तीला जाणवणार याची काळजी ही आजूबाजूच्या व्यक्तींनी घ्यायला पाहिजे. कारण आज तो त्या रोलमध्ये, उद्या तुम्ही त्या रोलमध्ये असू शकता. बरोबर. सो देर हॅज टू बी अ गुड म्हणतात ना कॅप्सूल ऑफ पीपल अराउंड यू हू प्रोटेक्ट यू अगेन्स्ट लोनलीनेस. जसं मी मगाशी म्हणलं की देर आर फ्यू सेट ऑफ पीपल की जिथे त्यांचं इमोशनल अटॅचमेंट खूप जास्त वाढतं. तर अशा लोकांना प्रेमाचं अडिक्शन होऊ शकतं का? व्हेन यू से अ वर्ड अडिक्शन, हा अडिक्शन शब्द हा खूप निगेटिव्ह शब्द आहे. बरोबर. पण अडिक्शन हे कशातनं येतं? लॅक ऑफ समथिंग. बरोबर. फुलफिलमेंट नाही आहे, काहीतरी मिसिंग आउट आहे आणि त्याच्यावर मी काम केलं नाही आहे, म्हणून ते अडिक्शन येतं. बरोबर. जसं की आधी तू जर बघितलंस की सिनेमात किंवा चित्रपटा थ्रू सगळे हिरो स्मोक करायचे. स्मोकिंग बिकेम अन अडिक्शन फ्रॉम दॅट टाइम इन द 70s 80s. चेन स्मोकर स्टार्टेड. बरोबर. तसं आता बघशील तर प्रत्येक 90sच्या पुढे सगळे हिरो शर्टलेस असतात आणि बॉडी बिल्डिंग ही नवीन ॲडिक्शन सुरू झाली. करेक्ट. आता ह्या ॲडिक्शनमध्ये जेव्हा आपण जातो, कुठली तरी सवय लागते, तेव्हा आपल्या मेंदूला पण विचारलं पाहिजे की हे चांगलीकडे जाणारं, चांगल्या ठिकाणी जाणारं ॲडिक्शन आहे का हे वाईट ठिकाणी जाणारं ॲडिक्शन आहे. बिकॉज अडिक्शन कॅन लीड टू अ लॉट ऑफ लॉस मोर दॅन गेन. सो प्रेमात अडिक्शन हे कधी होतं, जेव्हा तुम्ही ऑब्सेस्ड होता की नाही मला ही
म्हणजे तो डर सिनेमा बघितलास तू? ओके. तू है मेरी किरण, आठवत आहे? म्हणजे तू माझी नाही तर तू कोणाचीच नाही. राईट राईट राईट. हा जो घातक स्वभाव बनतो किंवा घातक विचार येतो, त्याच्यातनं प्रचंड निगेटिव्ह गोष्टी घडतात. राईट. सो ॲडिक्शन्स विल ऑलवेज लीड यू टू अ व्हेरी बॅड निगेटिव्ह क्लिफ पॉईंट, आणि तिकडनं तुम्ही जम्प वेर यू डाईव्ह अँड इट्स देर इज नो कमिंग बॅक इफ यू डोंट होल्ड युअर सेल्फ बॅक देन. आयुर्वेदात त्याला खूप छान तिकडच्या त्या प्रोसेसला ना खूप छान शब्द दिलाय, प्रज्ञा अपराध. म्हणजे तुम्हाला माहिती असतं हे वाईट आहे, तरीही तुम्ही ते करता. तुमच्या मनातल्या बाउंड्रीजच तुम्ही ओलांघून पुढे जाता आणि तुम्ही ते करता, आणि गिल्ट येते. मग स्ट्रेस येतो, शेम वाटते, राग येतो, संताप येतो. पण हा संताप आपल्याला जर पुढे जाण्यापासून थांबवत नसेल, तो काय उपयोगाचा मग देन यू डू इट अगेन अँड अगेन. सो एनी बॅड थिंग, इफ यू डू इट वन्स अँड यू कीप डुईंग इट अगेन, देन इट बिकम्स ॲडिक्शन. बट तुम्ही जर एखादी गोष्ट मला करून बघायची म्हणून तुम्ही एक्सपेरिमेंटल मोडवर गेला आणि केली, आणि ती फक्त एक्सपिरियन्स म्हणून ठेवली, तिथे तुम्ही तुमच्या प्रज्ञेचा वापर केला, तर तो प्रज्ञा अपराध होत नाही. इट जस्ट स्टेज विथ यू एज अन एक्सपिरियन्स. टेक एक्सपिरियन्सेस, डोंट बिकम अन ॲडिक्ट. एवढं जर नियंत्रण नसेल मनावर तुमचं, तर मग काय, मग प्राण्यात आणि मनुष्यात काय फरक आहे? सो व्हॉट आर दिस रेड फ्लॅग्स जे लक्षात ठेवले पाहिजे सो दॅट आपण अडिक्ट नाही होणार? ॲज अन आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आणि अ काउन्सिलर, कारण माझी पंचकर्माची प्रॅक्टिस आहे. सो जेव्हा पंचकर्म करायला कोणी येतं ना, मेजॉरिटी ऑफ देम आर की मला कॉफी नको आहे, किंवा मला दारू नको आहे, किंवा मला स्मोकिंग नको आहे, किंवा मला ही बॅड हॅबिट आहे, ही मला काढायची आहे, ही या वाईट सवयीतनं मला बाहेर यायचं म्हणून मी पंचकर्म करून घेतोय. म्हणून अशी जणं जास्त येतात. सो आपण जेव्हा कशातनं तरी बाहेर येत असतो, तेव्हा प्रत्येक फ्लॅग, सी वी आर टॉकिंग ऑन वन एंड विथ अन ॲडिक्शन, वी आर टॉकिंग वन एंड विथ अ फ्लॅग. कुठलाही फ्लॅग हा पहिला पण रेड फ्लॅग म्हणून नाही बघायचा. एनी फ्लॅग विच जो तुला समोरचा अगर देतोय, आता माझी आणि तुझी एक रिलेशनशिप आहे, ओके, आणि आपण मैत्रिणी येतो, आपण बाहेर गेलो आणि काहीतरी मला आवडलं नाही तुझ्यातलं, जे तू माझ्या बाबतीत केलंस, आय विल ट्रीट इट ॲज अ येलो फ्लॅग. हा बरेचदा बघितला जात नाही. आय थिंक द फ्लॅग दॅट नीड्स मोर अटेन्शन इज द येलो फ्लॅग. ओके, कारण तो फ्लॅग ऑफ कॉशन असतो. रेड पण नसतो आणि ग्रीन पण नसतो, पण हा मधला फ्लॅग आहे, हा खूप महत्वाचा आहे. सो वेन इट कम्स टू रिलेशनशिप टू, यू काउंट अ नंबर ऑफ येलो फ्लॅग्स अँड यू सी की ते करेक्ट होत आहेत का नाही. आणि इफ दे आर करेक्टेबल दे टर्न ग्रीन, पण दे आर नॉट करेक्टेबल आफ्टर 1 or 2 attempts or more, विच नीड्स काउन्सिलिंग समटाइम्स, विच नीड कम्युनिकेशन, किंवा बोलून सुद्धा सुटत नसेल, काही औषध उपचार करून पण सुटत नसेल, देन इट इज अ रेड फ्लॅग. आणि देन मग त्यातनं तुम्हाला यू हॅव टू बी आउट ऑफ दॅट रिलेशनशिप मे बी ऑर एनिथिंग. बट इफ इट इज अ ग्रीन फ्लॅग विच इज अ गुड थिंग, मग ॲटलीस्ट माणसाला चेंजेस होण्याचा आपण वाव देतो. करेक्ट. आणि ती व्यक्ती इम्प्रूव्ह होते. राईट. जसं तुम्ही आता बोललात येलो फ्लॅग्स, हे नंबर ऑफ येलो फ्लॅग्स वाढतच गेले, तर युजली लोक दुर्लक्ष करतात त्याच्याकडे. तर हाऊ टू कीप अ काउंट अँड हाऊ टू मॅनेज ऑल द स्ट्रेस? ओके, सो हिअर अगेन कम्स द आन्सर विथ बाउंड्रीज. तुम्हाला तुमच्या बाउंड्रीज माहिती असल्या पाहिजे. मी अपमान एकदा सहन करीन का 3दा सहन करीन का वर्षभर सहन करीन, फरक आहे. बरोबर. तुम्ही यू कॅन डिसाईड ॲज पर युअर नेचर की मी हे 3दा बघणार आहे. करेक्ट. कारण तुम्हाला माहिती असतं तुम्ही कुठल्या पॉईंटवर नाही ॲडजस्ट करू शकत, किंवा तुम्हाला नाही चालणार या गोष्टी. राईट. देअर युअर बाउंड्री कम्स इन. तर तुम्ही तुमची बाउंड्री ठरवली पाहिजे. त्याप्रमाणे यू कॅन काउंट द नंबर ऑफ येलो फ्लॅग्स, आणि जस्ट काउंटिंग नाही करत बसायचंय, तुम्हाला ते कन्वे करायचंय. तुम्ही काही इथे काउंटिंग करत बसायला आला नाही आहात, हो की नाही. म्हणजे वेन यू आर ॲक्च्युअली टॉकिंग विथ अन इंटरपर्सनल रिलेशनशिप, तेव्हा आपण दुसऱ्यांच्या चुका मोजतोय. असं झालं मग की माझ्याकडे लिस्ट आहे तुझ्या निगेटिव्ह क्वालिटीजची. अरे मग ती लिस्ट कशाला करतेस तू, मला सांग. करेक्ट. पहिली, दुसरी, तिसरी आले मला सांग, हे बघा हे 3दा झालंय, मला ते आवडलं नाहीये, हाऊ कॅन वी डू बेटर. धिस कम्युनिकेशन विल इरॅडिकेट द 4th. तिथे येणारच नाही 4था येलो फ्लॅग. बरोबर. आयदर इट विल बी रेड, आयदर इट विल बी ग्रीन.
आणि तिथेच तुम्हाला कळेल की हा माणूस किंवा ही व्यक्ती कुठल्या दिशेने जाते तुमच्या आयुष्यात. दॅट विल सेव्ह युअर इयर्स ऑफ अ बॅड रिलेशनशिप करेक्ट. अँड मेक युअर इयर्स बेटर विथ अ गुड रिलेशनशिप. So what if the red flags are more and you came out of that relationship, you like breakup झाला, त्याच्यानंतर त्या टॉक्सिक रिलेशनशिप मधून बाहेर पडल्यावरती एवढा त्रास का होतो आणि त्याच्या मागचं सायन्स काय आहे बेसिकली? सो तू इमॅजिन कर, तुझं एक बोट आहे आणि त्याच्यावर तू खूप घट्ट रिंग घातली आहेस. अनेक वर्ष ती रिंग आहे त्या बोटावर. ओके. आणि त्यात रिंग त्यांनी वळ उठतायत. पण ती तुझं बोट सुजतंय, पण तुला ती रिंग इतकी आवडते की तू ती ठेवलीस. आता काही वर्षांनी तुला आता बोट कापायची वेळ येईल. इतकं काळं निळं झालंय बोट, तर तू बोट कापणार का रिंग? रिंग. करेक्ट. तर तू सोनाराकडे गेलीस, ती रिंग काढलीस, लगेच बोट नॉर्मल सिला येतं का? नाही. जर बोट नॉर्मल सिला लगेच येत नाही तर तू कशी येणार आहेस? वाव. राईट. सो इकडे रक्त परत पुरवठा यायला, त्याला नॉर्मल सिला, त्याला परत ऑक्सिजन मिळायला, त्याचा परत रेंज ऑफ मोशन नीट व्हायला त्याला काही काळ लागेल, काही आठवडे जातील. मग जर आपण बोटाला आठवडे देतो तर मनाला आणि शरीराला का आपण स्नॅप आउट ऑफ इट म्हणतो? करेक्ट. नाही. इट विल टेक टाइम. आणि वेदना होणार, पण त्या सकारात्मक वेदना होत असतात. सो यू हॅव टू टेल दिस टू युअर माइंड. वन स्टेप टुवर्ड्स हॅपीनेस इज माय मंत्र. माझे बरेच पेशंट्स येतात, मी सांगते तू यातनं आता बाहेर येतेस ना, किंवा तू बाहेर येतोयस ना, वन स्टेप टुवर्ड्स हॅपीनेस हे म्हणत राहा. की तुला माहित असलं पाहिजे तुझं पाऊल उचलतीयस, बरोबर आहे, पुढे, पण कुठे? टुवर्ड्स व्हॉट? टुवर्ड्स फ्रीइंग यू. आणि तो जो ट्रॉमा असता, इट इज कॉल्ड एज अन अनवाइंडिंग थिअरी. यू आर वाउंड अप. तिथे वुंड्स आहेत. अनवाइंडिंग करून जखम भरायला जेवढा वेळ लागतो तेवढीच हृदयातली जखम भरायला वेळ लागणार आहे. पण ती जखम भरल्यानंतर डोंट जम्प ऑन टू समबडी एल्स. आय वुड से लव्ह युअर सेल्फ फर्स्ट. क्रिएट अ गार्डन. बटरफ्लाईजच्या मागे नका धावू. क्रिएट अ गार्डन, बटरफ्लाय विल ऑलवेज कम. सो अगेन लव्हिंग युअर सेल्फ. तुला जे करायचं होतं, जे तुला करता येत नव्हतं ते कर. हॉबीज, छंद जोपास. छान स्वतःच्या तब्येतीची काळजी घे, मनाची काळजी घे. स्वतःला काहीतरी अपडेट युअर सेल्फ. लुक गुड, फील गुड. काहीतरी नवीन कला शिक. यु नो, नवीन मोठा जॉब घ्यायचा तर तो घे. ट्रॅव्हल अब्रॉड, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. देन यू फील दॅट लव्ह. मग गोईंग इन टू अनदर रिलेशनशिप ऑर समथिंग इज अ हेल्दी पॅटर्न. नाहीतर मग पहिला ट्रॉमा आपण दुसऱ्यावर घेऊन जातो, दुसरा ट्रॉमा तिसऱ्यावर घेऊन जातो. दॅट्स नॉट फेअर ऑन एनीबडी. ना तुमच्यावर ना त्यांच्यावर. करेक्ट. So basically time heals everything. Time heals everything and efforts heal everything. Time and efforts both. Sometimes because you see these patients of depression, time doesn't heal them. Time worsens them. काय फरक आहे? Efforts. की मला यातनं बाहेर यायचं आहे. सल्किंगची सवय होते. किती वाईट झालं माझ्याबरोबरच का? हा विचार करत बसलो ना तर यू विल गो इन टू डिप्रेशन. पण ठीक आहे, झालं, मी एकटीच नाही असे होणारी, अनेक जण आहेत. यू ॲटलीस्ट टेल दॅट टू युअर सेल्फ सो दॅट यू विल कम आउट ऑफ इट स्लोली. का असे ना, पण यू विल कम आउट ऑफ इट बेटर. आणि टाइम अँड एफर्ट्स विल हील यू. Both are equally important. व्हेरी. So coming back to good things in a relationship. So initial phase जो असतो फिजिकल अट्रॅक्शन अँड ऑल दॅट स्टफ, तो हा जो फिजिकल अट्रॅक्शन असतो तो किती पिरियड राहतो आणि त्याच्यानंतर व्हॉट इट इज दॅट आजकाल आपण बघतो की लोकांचे एवढ्या वर्षाचे रिलेशनशिप्स असतात अँड देन इट टर्न्स इन टू मॅरेज. सो व्हॉट आर द थिंग्स दॅट कॅन बी टेकन केअर ऑफ टू रीच दॅट लेवल? Very nice question. I loved the way you asked it so wholesomely. Okay, so माझ्याकडे जेव्हा कोणी येतं विथ अ न्यू रिलेशनशिप, आणि जे आजकाल खूप बघायला मिळतं, विच इज अ ग्रेट थिंग. ॲटलीस्ट दे आर शेअरिंग, द झेन झी इज शेअरिंग थिंग्स. की हे मी इथे आहे, डॉक्टर मला सांगा मी चुकत असेल तर. आणि यू कॅन, सो दॅट्स वन थिंग. गो टॉक टू अ प्रोफेशनल. की बरोबर आहे का? प्रोफेशनल तर घरातले ट्रस्टेड तुमचे आई वडील, ते तुमच्यासाठी कधीच वाईट नाही चिंतणार. जस्ट टॉक टू देम इन इनिशियल स्टेज. सांगा हे बघा हे आहे, हे बरोबर आहे का? अगदीच नाही तर तुमची बेस्ट फ्रेंड किंवा तुमची सिस्टर अ ब्रदर, टॉक टू देम अर्ली. कारण द फर्स्ट अट्रॅक्शन दॅट यू विल फील विल, हे 3 महिन्यांपेक्षा जास्त लास्ट होत नाही. सो मी म्हणेन, तुम्ही जर नवीन डेटिंग करत असाल कोणाबरोबर तर 3 सीझन्स बघायचे.
एक हिवाळा, एक पावसाळा आणि एक उन्हाळा. आणि ह्या तिन्ही सीझन्स मध्ये तुम्हाला ती व्यक्ती पटली तर ती व्यक्ती तुमच्यासाठी आहे. कारण यू कॅन ओनली प्रिटेंड फॉर नॉट फॉर मोर दॅन 6 months. यू कॅन ओनली प्रिटेंड फॉर 6 months. आफ्टर दॅट द मास्क कम्स ऑफ आणि यू सी द पर्सन द वे दे आर. सो मग जर असं वाटत असेल अरे 6 महिने आधी ही व्यक्ती वेगळी होती आणि आता ही वेगळीच आहे. ओके, तर आस्क युअर सेल्फ अ क्वेश्चन की ही व्यक्ती जर अशीच राहिली तर मी हिच्यावर राहीन का? इफ द आन्सर इज येस म्हणजे तुम्ही हेल्दी रिलेशनशिपमध्ये आहात. इफ द आन्सर इज नो की नाही ही व्यक्ती अशीच राहिली तर मी हिच्याशी मी राहू नाही शकत, बॅक ऑफ. तुम्हाला तुमचं उत्तर माहिती आहे. सो द अट्रॅक्शन विल लास्ट फॉर सम टाइम, देन कम्स लव्ह. आणि इफ यू सी कन्सिस्टन्सी की प्रयत्न आहेत, एफर्ट्स आहेत, सुधारणा आहेत, आपल्यातही काही बदल आहेत, आपल्यातही सुधारणा आहेत. आपण फक्त दुसऱ्यावर बोट नाही दाखवू शकत, तू सुधारली नाहीयेस, तू हे केलं नाहीयेस, ते तुला पण ते करायचं आहे. सो इफ यू आर ऑल्सो ग्रोईंग, इम्प्रूव्हिंग, देन इट्स अ हेल्दी रिलेशनशिप. सो लॉंग टर्म रिलेशनशिप्समध्ये बऱ्याच वेळा स्पार्क खूप कमी होतं आणि आपल्याला असं वाटतं की प्रेम कमी झालंय. तर व्हॉट इज इट एक्झॅक्टली, की प्रेम खरंच कमी झालंय का फक्त ते वाटतं आपल्याला की प्रेम कमी झालंय? प्रेम ना ही एक भावना आहे, राईट? भावना म्हणजे इमोशन. इमोशन म्हणजे काय? एनर्जी इन मोशन. म्हणजेच A = B, B = C, सो A = C. म्हणजे प्रेम ही एक इमोशन आहे, बरोबर? आणि एक एनर्जी आहे. सो तुला एनर्जीचे बेसिक लॉज माहिती आहेत. एनर्जी कॅन नायदर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म. ती ट्रान्सफॉर्म होते. एकही स्पार्क सेम नसतो. करेक्ट. तो स्पार्क एनिवेज ती ठिणगी त्यावेळेस होती, आज दुसरी ठिणगी असणार आहे. सो स्पार्क्स आर गोइंग टू चेंज बट स्पार्क्स आर गोइंग टू रिमेन. आणि मी अगदी डोळे झाकून सांगू शकते माझ्या घरातल्या उदाहरणावरनं. माझे आई बाबा अजूनही प्रेमात आहेत, फार प्रेमात आहेत, पण ते प्रेमाचं स्वरूप बदललंय. ते जे 20लं प्रेम आहे ते 30th नसणार आहे. 30लं मोर मॅच्युअर्ड असणार आहे आणि 40लं अजूनही पण मोर मॅच्युअर्ड असणार आहे, सपोर्टिव्ह असणार आहे, असायला हवं. आणि 50लं तर मग कंपॅनियनशिपच असणार आहे त्यापुढे, राईट? सो हे स्पार्क जे आपल्याला बदललेले दिसतात ना, ही पण वेगळी प्रेमाचीच रूप आहेत. ओके, जसे वी आर अ मिक्स्ड अप ऑफ इमोशन्स, राईट? आपण नवर असं म्हणतो, वेगवेगळे इमोशन्स असतात. आर वी ओनली वन इमोशन, ओनली आय एम स्माइलिंग एव्हरीवेअर? नो ना. सो हाऊ कॅन आय एक्सपेक्ट दॅट इन समबडी एल्स? नाही ना. पण इफ यू आर लव्हिंग दॅट साईड, म्हणजे तुम्ही त्यांची ती पण बाजू जर प्रेम करून स्वीकारू शकत असाल तर मग ती व्यक्ती पण तुमची ती बाजू स्वीकारणारच, दुसरी बाजू. करेक्ट. ज्या बाजू तुम्हाला आवडत नाही त्या व्यक्तीला जर त्याच्यावर प्रेम झालं तर तुम्हालाही त्या बाजू तुमच्या आवडायला लागतात. सो म्हणून स्पार्क जर म्हणालीस तर 20th आणि 30thला स्पार्क हा 50th आणि 60th त्या वयात नसतो. पण त्यांच्यातलं जे बॉन्डिंग असतं ना ते खूप स्ट्रॉंग असतं. इजंट इट? बरेचदा असंच होतं की आई पण काहीतरी बोलते, दुसऱ्या बाबांना बोलला सेम बोललेत ते, विदाउट इवन टॉकिंग टू इच अदर, बिकॉज नाव दे आर इन एक्झॅक्टली सेम फ्रिक्वेन्सी. दे नो व्हॉट द अदर इज थिंकिंग विदाउट आस्किंग. ते प्रेम रॅदर जास्त डेप्थमध्ये गेलेलं असतं, मुरलेलं असतं, लोणच्या सारखं. करेक्ट. अँड इज दिस ऑल्सो द रिझन की त्याच्यामुळे जे एक प्रेम करणारे व्यक्ती एकासारखे दिसायला पण लागतात? एक्झॅक्टली. आणि तुला माहितीये का त्याचं मेडिकल सायन्स बिहाइंड इट? या ऍक्च्युअली इफ यू सी गो बॅक टू द मेडिकल जर्नल्स, द बेस्ट फ्रेंड और द फ्रेंड दॅट यू स्टे विथ ऑल्सो यू स्टार्ट लुकिंग सिमिलर. स्टे विथ, म्हणजे आता माझी क्लोजेस्ट मैत्रीण आहे, तर आम्ही अनेक वर्ष मैत्रीण होतो, आम्ही खूप सारख्या दिसायला लागलो हे मला अलीकडे कळलं. म्हणजे बिकॉज युअर जीन्स व्हायब्रेट इन द सेम फ्रिक्वेन्सी. इमॅजिन दॅट इज हॅपनिंग ओव्हर अ फ्रेंडशिप. तर तुम्ही जर एकत्र राहत असाल आणि तुम्ही जोडीदार असाल तर तुम्ही खरंच एकत्र दिसायला लागता. देयर इज अ बायोलॉजिकल रिझन बिहाइंड इट. हाऊ अमेझिंग दॅट इज. एक्झॅक्टली. मग मॅम ही जी कॉन्सेप्ट आहे सोलमेट, ही खरंच आहे का? मला वाटतं निश्चित आहे. व्हॉट इज सोलमेट हे जाऊन शोधायला जायच्या आधी आय थिंक वी शुड मीट आवर ओन सोल. हॅव यू डग डीप इनसाइड अँड आस्क्ड युअरसेल्फ की मला काय आवडतं, मी कशी आहे, आणि प्रामाणिकपणे चार्ट आउट केलं की माझ्यात राग किती आहे, माझ्यात प्रेम किती आहे, माझ्यात ही भावना किती आहे, ते किती आहे, डिसिप्लिन किती आहे. देन वी विल ॲक्च्युअली अंडरस्टँड आवर सोल की एम आय गिव्हर और एम आय टेकर, अँड यू एक्सेप्ट दॅट फर्स्ट.
ओके. आणि मग यू स्टार्ट फाइंडिंग अनदर सोल. या दुनियेत 3% पॉप्युलेशन आहे जे एकमेकांचे सोलमेट्स आहेत. बाकी 97% डोंट गेट टू मीट द सोलमेट्स, बट दे एक्झिस्ट. आता काय संकल्पना आहे ही सोलमेटच्या मागे? तुम्ही जेवढ्या डेप्थमध्ये समोरच्याला अंडरस्टँड करता तेवढ्याच डेप्थनी समोरच्याने पण तुम्हाला केलं, म्हणजे देर इज अ टू वे ट्रॅफिक, इट्स नॉट अ वन वे स्ट्रीट. तर मग यू कॅन डेफिनेटली मीट इच अदर सोल्स, गोईंग बियॉन्ड फिजिकल सेल्फ, मेंटल सेल्फ, स्पिरिच्युअल सेल्फ, देन युअर सोल. सो देन यू नो इच अदर, म्हणजे तुम्हाला एकमेकांना काही न बोलताही काही गोष्टी समजतात. तिथपर्यंत जर तुम्ही गेला असेल तर यू हॅव मेट युअर सोलमेट. How do we know if the other person is our soulmate? Well, I think it requires two things. If you want to know if the other person is your soulmate, you need to give it time, वेळ देणं आणि इच्छाशक्ती असणं, विलिंगनेस असणं, हे दोन्ही महत्वाचं आहे. फक्त वेळ नाही, मी बघतो 1 वर्ष नाही, पण त्या 1 वर्षात तू काय विलिंग करतोयस किंवा तू काय विलिंगनेसनी करतेस. आर यू क्युरियस? क्युरिओसिटी प्लेज अ मेजर रोल हिअर. करेक्ट. सो दॅट हेल्प्स. ओके. आणि व्हॉट अबाउट हेल्दी अटॅचमेंट आपण ज्याला बोलतो, व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली? आपण जसं मगाशी बोललो होतो अबाउट हेल्दी अटॅचमेंट, म्हणजे अटॅचमेंट विथ इंडिपेंडन्स. ओके. म्हणजे तुम्ही एकामेकांशी खूप अटॅच्ड आहात, तुम्ही इमोशनली, मेंटली, फिजिकली, स्पिरिच्युअली आणि इन ऑल ॲस्पेक्ट्स, फायनान्शियली, सोशली, जे सगळं येतं. तुम्ही सगळं शेअर करताय, तुम्ही एकाच वेवलेंथवर आहात रिगार्डिंग ऑल दीज थिंग्स, आणि ॲट द सेम टाइम तुम्ही दुसऱ्याचा इंडिपेंडन्स रिस्पेक्टफुली जपताय. ओके. त्याच्यात त्यांना इन्व्हॉल्व्ह करताय किंवा त्यांना इन्फॉर्म्ड ठेवताय. राईट. दॅट इज हेल्दी अटॅचमेंट. सो यू रिस्पेक्ट देअर स्पेस, यू गिव्ह देम देअर इंडिपेंडन्स, ॲट द सेम टाइम यू लव्ह देम अनकंडिशनली. दॅट इज अ व्हेरी हेल्दी अँड सिक्युअर अटॅचमेंट, जिथे तुम्ही अवॉइड पण करत नाही आहात आणि तुम्ही टू मच पण त्यांना चिकटत नाही आहात की त्यांना स्पेसच देत नाही आहात. असं होत नाहीये. समवेअर इन द मिडल. येस. सो आजकालची जनरेशन जी आहे, जी फोनमध्ये जास्त असते, युझिंग सोशल मीडिया लाईक एनिथिंग. सो इज सोशल मीडिया सेटिंग अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स लव्ह आणि प्रेमाच्या बाबतीमध्ये? ॲब्सोल्युटली येस. आय वुड से रोमॅन्सच निघून गेलाय. रोमॅन्स म्हणजे काय की ती जेव्हा नसते तेव्हा तिच्याबद्दल वाटणारी भावना, जी माझ्या एका कवितेत मी सांगू शकतो, त्या फिलिंग्स अनुभवणं. पण तो अनुभव कधी जेव्हा आपण फोन बाजूला ठेवू, फोनकडे लक्ष नसेल तेव्हा. आता एव्हरीथिंग इज सो इझिली अवेलेबल इन फिंगर टिप्स की आपल्याला वाटतं हां, ते म्हणतात ना रील वर्सेस रिअल. द ए इज मिसिंग. द रील इज नॉट द रिअल व्हर्जन. 90% ऑफ इंस्टाग्राम रील्स आर ऑल फोर्ज्ड. दे आर ऑल कमिंग आउट ऑफ जस्ट अ डिझायर सो दॅट इट विल बी सीन. लोकांना छान छानच बघायचं असतं. क्लेश दाखवले तर कोणाला बघायला आवडतील? नाही आवडणार. राईट. सो यू आर सेटिंग एक्सपेक्टेशन विच इज ओनली टू हाय. नका करू तसं. स्वतःला मेक युअर सेल्फ दॅट वर्दी ना. यू सेट दॅट एक्सपेक्टेशन फॉर युअर सेल्फ, दॅट्स फाईन. पण तुम्ही दुसऱ्याबद्दलची ऑलरेडी एक्सपेक्टेशन्स एवढे जर ठेवलेत तर मग यू आर लिमिटिंग युअर सेल्फ. आणि सगळंच हातात जर मिळालं तर ग्रोथ कशी होणार तुमची एकामेकांबरोबरची? मी आज ह्याच्यात चांगली आहे, त्याच्यात मी कमी आहे, तू आज त्याच्यात चांगला आहेस, ह्याच्यात कमी आहेस, तरच आपण एकामेकांना घेऊन जाऊ शकतो ना. आय कॅन डू थिंग्स दॅट यू डोंट, यू कॅन डू थिंग्स दॅट आय डोंट, बट इफ आय कॅन डू एव्हरीथिंग ऑर आय एम एक्सपेक्टिंग तुला सगळं आलं पाहिजे, देन व्हॉट आर यू एक्झॅक्टली अचिव्हिंग आउट ऑफ दिस? मग ते बोर्डमकडे जातं, मग ते नाही टिकत. बिकॉज तुमची को डिपेंडन्सी काहीच नसते. यू कॅन बी ऑन युअर ओन, दे कॅन बी ऑन देअर ओन. करेक्ट. राईट. सो हे जे सोशल मीडियानी क्रिएट होतंय हे आपल्याला समजलं पाहिजे की अनरिअलिस्टिक आहे आणि त्यापासून आपण थोडंसं सावध राहायला पाहिजे. आजकाल त्यामुळे असे कॉन्सेप्ट आले आहेत, नो स्ट्रिंग्स अटॅच्ड आणि ह्या सगळ्या गोष्टी, सिच्युएशनशिप वगैरे. व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट? ह्या सगळी एकदम गोड गोड नावं आहेत आणि ॲब्सोल्युटली निरर्थक आहेत असं मला वाटतं. सिच्युएशनशिप्स कधी येतात? वेन यू आर सो डिस्कंटेंट विथ युअर सेल्फ. सिच्युएशनशिप म्हण, बेंचिंग म्हण, ब्रेड क्रम्बिंग म्हण, जे ज्या गोष्टी टाकायच्या त्या टाक. पण इट कम्स फ्रॉम अ डीप सीटेड सेन्स ऑफ डिससॅटिस्फॅक्शन, असंतुष्टता. जिथे तू संतुष्ट नाही आहेस
ते स्वतः शोधण्याच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्यावर त्याचे प्रयोग करता. हे किती चुकीचं आहे. आज एका तुम्ही डॉगला अडॉप्ट करायचं म्हणून घरी घेऊन आला आणि उद्या परत त्याला अडॉप्शनला सोडलं, तर ते छोटंसं कुत्र्याचं पिल्लू पण रडतं. एका दिवसाची अटॅचमेंट असते. हाऊ कॅन यू डू दॅट टू अ मॅन ऑर अ वुमन? मग ते पाप का पदरात घ्यायचं? हा विचार केलाच पाहिजे. कारण त्याचं फक्त म्हणतात ना प्रिंट, त्याचं प्रिंट फक्त त्याच्या मनावर नाही, तुमच्या मनावर जास्त राहणार आहे. की अरे मी पाप हे केलं होतं त्यावेळेस, मी केलं होतं. तुम्ही जे करतात तेच तुमच्यावर होतं. सो डोंट डू इट. बट देन आजकाल ऑलमोस्ट एव्हरी आताची जी यंग जनरेशन आहे, दे आर व्हेरी ओपन अबाउट ऑल दीज कॉन्सेप्ट्स अँड दे आर ॲक्च्युली प्रॅक्टिसिंग इट आउट इन देअर डेली लाईफ. तर मग व्हॉट अबाउट, वाय आर दे अट्रॅक्टेड सो मच टू दॅट? जे नवीन दिसतं ना त्याला सगळे लोक अट्रॅक्ट होतात. ओके, मग ते चुकीचं आहे का नाही आहे याची सतसत विवेक बुद्धी आपण शाबूत ठेवायला लागते, मला वाटतं. आणि त्याच्यासाठीच भारतात आपल्याला संस्कार दिले जातात, आपल्यावर संस्कार होतात. पण संस्कार आपल्यावर होत असतात, पण आपण त्यांना धरून नाही राहिलो तर आपण भरकटणारच. तर जी आजची पिढी आहे, ज्यांच्यावर संस्कार झालेत आजी आजोबांचे, आई वडिलांचे, ती यातनं वाचू शकते. पण त्यांनी ठरवायला हवं, कारण यू आर अबाव 18, यू आर अन ॲडल्ट. सो इफ यू वॉन्ट टू एक्सपिरियन्स अँड गो अँड जस्ट बी ऑन द अदर साईड, दॅट्स युअर चॉईस. पण मग त्याचे प्रत्येक चॉईसचं एक कॉन्सिक्वेन्स असतं, म्हणतो ना आपण, की प्रत्येक मी काहीतरी निवडलं की त्याच्या बरोबर येणाऱ्या गोष्टी असतात त्या पण मला सहन कराव्या लागतात. सो देन देर आर मोर चान्सेस ऑफ पीपल फॉलिंग इन टू डिप्रेशन, एन्झायटी, त्रास होणं, हे सगळं होतं. किंवा रिलेशनशिपमध्ये मला काय हवं हेच माहिती नाही, ते गढूळ पाणी निर्माण होतं. त्यामुळे जर कधी ओपनली बोलता आलं तर त्या वयोगटाला तर 100% एक फक्त थोड्याशा गायडन्सची गरज आहे. आणि म्हणून ॲडोलसंट काउन्सिलर सध्या जास्त प्रमाणात वाढत आहेत, किंवा काउन्सिलर्सच राहतात भारतात. आपल्याकडे जास्त बघायला मिळतात आजकाल, बिकॉज दे आर ॲक्च्युली काउन्सिलिंग देम टू हॅव अ हेल्दी रिलेशनशिप अँड टेलिंग देम की काय अवॉइड केलं पाहिजे. ओके, बट म्हणजे जे लोक ॲक्च्युली आता हे सगळ्या गोष्टी करत आहेत, तर दे आर 100% हॅव्हिंग मल्टिपल पार्टनर्स. तर अशा वेळेस हेल्थ रिलेटेड काय काही इश्यूज येऊ शकतात आणि त्याचे प्रिकॉशन्स कसे घेतले पाहिजे? सो कसं आहे ना, हेल्थ रिलेटेड म्हणलं तर 2 गोष्टी येतात मेनली, राईट. एक आहे फिजिकल हेल्थ आणि एक आहे मेंटल हेल्थ. लेट्स गो विथ फिजिकल हेल्थ. फिजिकल हेल्थ, हॅव्हिंग अ सेफ एन्व्हायरमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो फिजिकली इफ यू आर हॅव्हिंग मल्टिपल पार्टनर्स, तुम्हाला STDs, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स या जास्त प्रमाणात व्हायची शक्यता असते. बरोबर. कोणाला काय रॅश आहे काय तुम्हाला माहिती नसतं, कधी कधी त्या व्यक्तीलाही माहिती नसतं आणि ते तुमच्याकडे येतं. सो डेफिनेटली तुमची फिजिकल हेल्थ ही डिटेरियोरेट होत जाते. दिस इज अ फिजिकल पार्ट टू इट. हा, मानसिक त्या क्षणाला खूप छान वाटतं. आफ्टर दॅट मोमेंट इज गॉन, युअर मेंटल हेल्थ गोज डिटेरियोरेटिंग, बिकॉज अस्थिरत्व येतं. मानसिक तुम्ही खूप अस्थिर असता, कारण बरं कशातच वाटत नसतं. यू आर जस्ट फिलिंग अप द गॅप, यु नो, बट यू आर नॉट ॲक्च्युली फीलिंग इट. ओके. सो इथे डिप्रेशन, अँझायटी किंवा अशा त्यातनं ब्रांच आउट होणाऱ्या अनेक मानसिक विकार होतात. त्यामुळेच आपले जे आत्ता अलीकडे गेले अतिशय मोठे मनोवैज्ञानिक डॉक्टर आनंद नाडकर्णी सर, ते स्वतःला मनोविकार तज्ज्ञ नव्हते म्हणत, मनोविकास तज्ज्ञ म्हणत होते. ते ह्याच्यासाठीच, आणि त्यांनी प्रचंड काम केलं ह्याच्यात, की मनाला वाचवणं, मनावरती नियंत्रण ठेवणं आणि मनाला व्यवस्थित रित्या गाईड करणं. मन व्यवस्थित चाललं म्हणलं की शरीर हे चालणारच. ओके. त्यामुळे याचा आपल्या मनावर आणि शरीरावर इतका जास्त दुष्परिणाम होतो, आणि मग हीच मंडळी सेटल होऊ शकत नाहीत. हे कितीपर्यंत चालेल? 40, 45, 50 पर्यंत मॅक्स. तुमची हेल्थ एकदम टॉप नॉच असेल तर 50 पर्यंत चालेल. त्यानंतर जो एकटेपणा येतो ना, तो माणसाला त्रासदायक ठरतो. सो डॉक्टर, तुम्ही लव्ह, अटॅचमेंट आणि अट्रॅक्शन बद्दल तरुण मंडळीला काय सल्ला द्याल? अट्रॅक्शन बद्दल म्हणेन तर अट्रॅक्शन इज आउट ऑफ युअर कंट्रोल. सो अट्रॅक्शन कॅन हॅपन अँड अट्रॅक्शन इज गुड, कारण मग देन यू वर्क युअर वे टुवर्ड्स इट, राईट. सो अट्रॅक्शन असणं इज अ हेल्दी थिंग, नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल. वेन इट कम्स टू लव्ह, मी म्हणेन की गिव्ह इट टाईम, पेशन्स आणि कन्सिस्टन्सी.
ती जर असेल तर प्रेमात रूपांतर होतं. ओके. आणि वेन यू टॉक अबाउट अटॅचमेंट, तेव्हा आपण अटॅचमेंटला जर इन्व्हॉल्वमेंटमध्ये कन्वर्ट केलं विदाउट गेटिंग टू अटॅच टू एनिथिंग, तर मग अटॅचमेंट विल ऑलवेज बी हेल्दी. म्हणजे माझी एका व्यक्तीबरोबर अटॅचमेंट आहे, पण मी त्या व्यक्तीला ऑटोनॉमी देतोय की तिला जे जे करायचं ते करू दे, आणि तरीही मी तिच्यावर अनकंडिशनली प्रेम करेन, देन दॅट अटॅचमेंट इज अ व्हेरी हेल्दी अटॅचमेंट. पण हे कळण्यासाठी जी मॅच्युरिटी लागते, त्याच्यासाठी वेळ देणं हे अतिशय गरजेचं आहे. व्हेरी ट्रू. So that is what I would tell. Don't fall in love too quickly. Use your mind, means your brain and your heart. आणि once you are firm about something, मग ते सोडायचं नाही. Then be with that person or with whomever you are with or your family. Attachments can be multiple ना. तुमच्या फॅमिलीशी पण तुमची अटॅचमेंट असते, राईट? बी फर्म विथ दॅम. मग तुम्ही जर त्यांना सोडलं नाही तर तेही तुम्हाला सोडणार नाही, बरोबर. राईट? सो इट हॅज टू गो इन बोथ द वेज. पण जर कुठेही तुम्हाला असं वाटलं इट इज अ वन वे ट्रॅफिक, तर मग ते तुम्ही थांबवलं पाहिजे. कारण दुसरा जर तसा रिस्पॉन्ड करत नसेल तर ते हॅरॅसमेंट म्हणून होऊ शकतं. सो बी व्हेरी केअरफुल अबाउट थिंग्स. या दॅट वुड बी समथिंग दॅट आय वुड से की आत्ताच्या या यंगस्टर्सला आपण काय सांगू शकू. Yes, thank you so much, ma'am. This podcast was very informative, and thank you for taking out your valuable time and joining Of course, us today. thank you so much for calling me, Aishwarya. Thank you.